करण्यासाठी 4 ते 5 तास लावले। मृत महिलेच्या भावानं हा आरोप केलाय। राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे। मृत महिलेच्या भावानं हा आरोप केला आहे। पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या महिलेच्या भावानं गंभीर आरोप केले आहेत। इथे काहीतरी दबाव, नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे। कारण तिथं आम्हाला सकाळी एफआयआर दाखल करून घेण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास लावले आणि आता इथं पोस्टमॉर्टमसाठी 3 ते 3.5 तास उलटून गेले, तरी पण कुणीही डॉक्टर पोस्टमॉर्टम करण्यासाठी आलेले नाही आहेत। आणि तिचे जे काही तिने अर्ज दिलेले आम्हाला प्रत मिळाली, त्यामध्ये फक्त खासदारांच्या नावाचा उल्लेख, खासदारांचे पीए, खासदारांच्या पीएने फोन करून खासदार बोलले आणि त्यांना दबाव टाकला चुकीचे पोस्टमॉर्टम रपवण्यासाठी, एवढा उल्लेख आहे। परंतु त्यामध्ये खासदारांचं नाव नाही आहे आणि पोलिसांची मात्र नावं आहेत। महाडिक कोणीतरी आहेत, बहुतेक एसपी असावेत, गोपाल भदने पोलीस निरीक्षक आहेत आणि प्रशांत बनकर, अशा 4 ते 5 पोलिसांची नावे आहेत त्यामध्ये। 2 एकर शेती, ते शेतातच काम करून करून मला लहानाची मोठी केली। 4-5 वर्षाची असताना या चुलतीनं शिकविलं, मोठी केली। 12वी झाली तिची। एवढं मोठं शिक्षण झालंय भरपूर आणि एवढं पळाला आल्यावर कोण्या दुश्मनानं त्रास दिला तिला। ही पोरगी अशी करू शकत नव्हती। इतकं शिकल्यावर तशी करू शकते का? एवढी हुशार होती ती। ज्यानं या लेकराला त्रास दिला त्याला फाशी शिक्षा द्या। राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्हीही आरोपींवरती बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही, याची सुद्धा चौकशी व्हावी, असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। तर फलटणमधली घटना ही दुर्दैवी आहे। कुठल्याही क्षणी आरोपी अटकेत असतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं। तर डॉक्टर तरुणीला आत्महत्या करण्याची वेळ का येते असा सवाल अंधारे यांनी केलाय। रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची असं देखील अंधारे यांनी म्हटलंय। संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे असं अंधारे यांनी म्हटलंय। एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील। या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतोय अशी काही कंप्लेंट दिली होती का, याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय। जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची सुद्धा माहिती घेतोय। जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। लवकरात लवकर हे आरोपी पकडले सुद्धा जातील। पोलीस खात्याचे अधिकारी जे रक्षक आहेत कायद्याचे, ते रक्षकच भक्षक होत असतील तर दाद कोणाकडे न्यायची? फक्त त्या 2 अधिकारीच नाही तर या एकूण प्रकरणाची एसआयटी चौकशी होणं जास्त गरजेचं आहे। या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। त्या 2 अधिकाऱ्यांच्यासह ज्यांनी या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असेल, ज्या वरिष्ठांनी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असेल, त्या सगळ्या लोकांना चौकशीच्या या कक्षेमध्ये आणलं गेलं पाहिजे।